आणि बातमी कोल्हापुरात नाही, कोल्हापूरमध्ये आज पेट्रोलचा तुटवडा पाहायला मिळालाय। शहरातल्या काही पेट्रोल पंपांवरती पेट्रोल संपल्याचे फलक लागले आणि त्यानंतर मात्र नागरिकांनी चांगलीच गर्दी केली। शहरातील प्रत्येक पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या। शहरातील 2 ते 3 दिवसांपासून तुटवडा असेल अशा स्वरूपात अफवाही पसरल्या गेल्या। या अफवांचा परिणाम आज पाहायला मिळाला। प्रशासनाकडून मात्र वेळोवेळी अशा स्वरूपात तुटवडा नाही हे सांगण्यात आलं असलं तरी काही पेट्रोल पंपांनी मात्र पेट्रोल संपल्याचे बोर्ड लावले आणि त्यामुळेच हा गोंधळ उडाला। कोल्हापूर शहरातल्या पेट्रोल तुटवड्यासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कोल्हापूर शहरामध्ये आज पेट्रोल पंपावर नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पेट्रोल पंपांवर आहे। ही सगळी दृश्ये जी आहेत ते आपण पाहतोय। नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ठिकाणी लावलेल्या आहेत। खरं तर शहरातल्या काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे बोर्ड देखील लावण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच कुठेतरी नागरिकांनी सुद्धा धास्ती जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळतं। ही सगळी दृश्ये जी आहेत ते आपण पाहतोय। नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येनं पेट्रोल पंपांवर दाखल झालेले आहेत आणि आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल जे आहे ते भरताना पाहायला मिळतात। काय एवढी गर्दी काय कारण काय सांगितली आता मगाशी काय अफवा पसरलेत सगळ्या संपणार आहे म्हणून काय होते काय म्हणतात बघायचं आता। काही ठिकाणी संपले असं म्हणतात, खरं आहे संपले पेट्रोलचा दर वगैरे वाढवला की नाही काय तरी जुना स्टॉक संपून नवीन रेट पेट्रोल वाढवणार असेल मग काय तर अफवा पसरले असेल। आता काय दर बिर वाढवलाय नाही दर आहे आयदिन दर आहे 104 रुपये। आता हे संपून मग नवीन काय 110 120 15 विकणार असतील त्यासाठी करत असेल। हे सगळे नागरिकांच्या पण प्रतिक्रिया पाहतोय की या ठिकाणी अफवा काही दिवसांपासून पसरवतात देखील पेट्रोल जे आहे ते संपलेलं आहे। त्यामुळे सुद्धा काही नागरिक जे आहेत ते बाहेर पडताना पाहायला मिळतात। मात्र परिस्थिती पाहिजे तर काही पेट्रोल पंपांवर बोर्ड देखील लावलेले आहेत पेट्रोल संपल्याचे। कोल्हापूर शहरातल्या अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे। अगदी बालिंगा असेल, गोखले कॉलेज असेल, या ठिकाणचे पेट्रोल पंप असेल ते सुद्धा परिस्थितीमध्ये काही पेट्रोल पंप जे आहेत ते बंद ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी रिक्षा ज्या आहेत त्या देखील थांबवण्यात आल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। मग एकूणच संपूर्ण परिस्थिती जर पाहिजे तर कोल्हापूर शहरामध्ये आज कुठेतरी पेट्रोलचा तुटवडा जो आहे तो जाणवू लागल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। आखाती देशातल्या युद्धाचा एक परिणाम जो आहे तो देखील असल्याचं सांगितलं जाते। मात्र याचा परिणाम जो आहे कुठेतरी दरवाढीव सारखा सुद्धा दिसू शकेल का ही एक शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।